ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती सध्या समोर येतेय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्रीच दिल्लीमध्ये दाखल झालेत आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत ठाकरेंचेच खासदार राजाभाऊ वाजे। राजाभाऊ जी, तुमचं स्वागत आहे या जय महाराष्ट्रमध्ये। मला सांगा, तुम्ही आता कुठे आहात? नेमके दिल्लीमध्ये आहात की तुमच्या मतदारसंघात आहात? राजाभाऊ, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हो, येतोय। माझा प्रश्न होता की तुम्ही आता दिल्लीत आहात की तुमच्या मतदारसंघात आहात? मी दिल्लीला पोहोचतोय, अजून मी पोहोचलो नाही। ट्रेन मध्ये आहे। अच्छा, म्हणजे एकंदरीतच तुमचा निर्णय झालेला आहे म्हणजे ठाकरेंची साथ सोडण्याचा? नाही, असं कोण म्हटलं? आता सध्या सगळीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा आहे, तुम्ही सर्व खासदार दिल्लीमध्ये जात आहेत, संजय राऊतांनी सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे। नाही, मी नाही त्याच्यात। म्हणजे तुम्ही जाणार नाही या शिंदेसोबत? नाही। मग एकंदरीत या सगळ्या ऑपरेशन टायगर मध्ये ज्या खासदारांची नावं सध्या समोर येत आहेत त्याच्यामध्ये तुमचंही नाव आहे? नाही, मला तर माझं नाव काय येतं हेच माहित नाही, पण मी नाही। दिल्लीला कोणत्या कारणासाठी जात आहे राजाभाऊ तुम्ही? इंडस्ट्री कमिटीची आज मीटिंग आहे, पूर्वीपासून ठरलेली मीटिंग होती। त्यासाठी मी कालच राजधानी एक्सप्रेस मध्ये संध्याकाळी बसतोय, पोहोचलो नाही। बर राजाभाऊ, पण या संदर्भामध्ये ऑपरेशन टायगर संदर्भात उद्धव ठाकरेंनी तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, काय म्हणाले ठाकरे नेमकं? नाही, आता मला काही संपर्क साधला नाही त्यांनी। बर, नक्कीच धन्यवाद राजाभाऊ तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। त्यामुळे राजाभाऊ तरी सांगतायत की मी दिल्लीला माझ्या वैयक्तिक कारणानिमित्त जातोय, मात्र ऑपरेशन टायगरच्या हालचालींना सध्या वेग आलेला आहे। उबाटाचे 6 खासदार दिल्लीमध्ये आता सध्या दाखल झालेले आहेत। कोणीच याबद्दलची स्पष्टता देत नाहीये। जोपर्यंत हा मोठे नेते मंडळी जोपर्यंत अधिकृतपणे घोषणा याची करणार नाहीत तोपर्यंत कुठलेच खासदार स्वतः या संदर्भामध्ये भाष्य करताना टाळाटाळ करतात। एकनाथ शिंदे ठाकरे गटाच्या 6 खासदारांची बैठक सुद्धा होणार असल्याची आता एक मोठी अपडेट येते।